ॲडव्होकेट M.N. देशमुख महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन संपन्न। कुसुमाग्रज यांचा जन्मदिन 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून दरवर्षी महाविद्यालयात साजरा केला जातो। यावर्षी मराठी विभागाच्या वतीने दिनांक 27 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते अकोले महाविद्यालयाचे मराठी विभागातील प्राध्यापक डॉ. सुनील घनकुटे यांनी कुसुमाग्रजांचे जीवन व साहित्य उलगडून दाखवले। तसेच अहमदनगर जिल्ह्यातील लेखक व त्यांचे साहित्य यावर व्याख्यान दिले। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी आपण अधिक प्रयत्न केले पाहिजेत। आपल्या बोली भाषेत आपण संवाद साधावयास हवा असं मत व्यक्त केलं। या कार्यक्रम प्रसंगी विवा शिरवाडकरांच्या प्रतिमेचं पाहुण्यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं। महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. भाऊसाहेब देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। त्यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेचं महत्त्व विशद केलं। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक डॉ. द.के. गंधारे यांनी करून दिला। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ. R.D. ननावरे यांनी केलं। या कार्यक्रम प्रसंगी प्राध्यापक डॉ. B.T. शेनकर, प्राध्यापक B.K. थोरात, प्राध्यापक B.M. पवार, श्री श्याम पवार इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले। राजूर महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे गुरुवर्य डॉक्टर देशमुख सर, डॉक्टर पवार सर, डॉक्टर थोरात सर, आमचे गुरुवर्य डॉक्टर गंधारे सर, ननवरे सर आणि तुम्ही सर्व मित्रमैत्रिणी, आज 27 फेब्रुवारी हा मराठी साहित्यातील एक लेखक, एक विचारवंत विवा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज आणि ज्यांना साहित्य क्षेत्रात टोपण नावाने जे उल्लेखलं जातं ते म्हणजे तात्या, अशा या महान लेखकाचा आज जन्मदिवस, ज्याने आपल्या साहित्याने मराठी वाचकाला नव्हे तर संपूर्ण भारतीय आणि जागतिक स्तरावर माणसाच्या मनाचा वेध घेण्याचे काम त्यांच्या साहित्याने केले। ते म्हणजे विशाखा नावाचं कविता संग्रह असेल किंवा नटसम्राट नावाचं नाटक असेल, अशा अनेक अजरामर कलाकृतींनी मराठी साहित्य त्यांनी समृद्ध केलं। आणि आज आपण त्यांचा जन्मदिवस जो आहे हा नुसता महाराष्ट्रापुरता मर्यादित नाहीये किंवा भारतापुरता मर्यादित नाहीये, तर संपूर्ण जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठी माणूस आहे, मराठी भाषिक आहे, म्हणजे मॉरिशस असो किंवा अमेरिका असो, या सगळ्या जगामध्ये मराठी भाषा दिन आज साजरा होतो आहे। आज या निमित्ताने आयोजित केलेल्या ज्या व्याख्यानाचा जो विषय जो आहे तो म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील लेखकांचा आणि त्यांच्या साहित्यकृतींचा अभ्यास। आज जर बघितलं तर